सर तुमच्या खिशाचा पेन मी असा काढला तुमच्यावर, मी 2 मिनटं घेऊ का सईला, आणि माझ्याही लक्षात राहिल्याने तुम्ही कुठेतरी, आणि तो पेन मी घेऊन इथपर्यंत गेली आणि मग माझ्या लक्षात आलं सर सॉरी तुमचा पेन चुकून आला आणि मी तो तुम्हाला परत केला. तेव्हा मी दिलगिरी एक्सेप्ट करते, पण जाणून बुजून तुमचा पेन घेऊन ओढून मी जेव्हा चोरून पळून जाते तेव्हा तिथं माफीच मागावी लागते. तिथे दिलगिरी व्यक्त नाही करावी लागत. दिलगिरी हा म्हणजे असा तकलादू शब्द. पण आता तुमची मागणी काय आता? मला त्यांचं सुदैव आहे महाजनांचं की त्यांच्यावर ॲट्रॉसिटी बसत नाही, आणि माझं दुर्दैव आहे त्यांच्यावर ॲट्रॉसिटी बसत नाही. पण मी एक तक्रारदार म्हणून, मला आरोपी म्हणून घेऊन गेले, पण मला अभिमान वाटतो की या संविधानामुळे मी पोलीस स्टेशनमधून खाली उतरले, पण तक्रारदार म्हणून. ते पण एका पालकमंत्र्याची मी तक्रार मी आणि सौपुरे मॅडमनी दिली आहे. त्या तक्रार अर्जावर जसं सामान्य नागरिकाला बोलवलं जातं, त्याची जर तक्रार केली पोलिसांच्या याच्यात, माझ्या मते हा नियम आहे ना, 1 महिना की 15 दिवसाच्या अवधीमध्ये ज्याची तक्रार झाली त्याला बोलवलं जातं. तसं गिरीश महाजनांना पालकमंत्र्याचं पद सोडून ह्या भारताचा अपमान करणारा एक संविधानिक गुन्हेगार म्हणून तिथे त्यांना बोलवताय का, त्यांना समज देताय का, त्यांच्याकडनं लिखित घेताय का, ह्या झाल्याची मी वाट बघते. त्यानंतर मला त्यांच्याकडून आमच्या दोघींबद्दल वैयक्तिक, माझ्या तमाम भारतीय बाबासाहेबांच्या अनुयायांच्याबद्दल आणि तमाम भारतीय जनतेबद्दल त्यांच्याकडनं झालेली अनवधानाने नाही, ठरवून केलेल्या चुकीबद्दल मला लिखित स्वरूपाचा माफीनामा हवा. जसं संविधान आज लिखित आहे म्हणून ते शाश्वत आहे, ते टिकणार आहे चिरकाळ. असं मीडियावरती जर तुम्ही उद्या व्हिडिओ डिलीट केला की झाली आमची बरबादी, तो डाउनलोड जरी करून ठेवला तर त्याचा मागबूज कुठे सापडणार आहे? आम्हाला लिखित स्वरूप द्या. जसं आम्ही प्रत लावतो ना संविधानाची, तसा त्यांचा तो माफीनामा तिथे ठेवू, म्हणजे पहिल्याला शिक्षा होईल तेव्हा मागचे महाजनांकडून लिखित स्वरूपाचा हवा आहे, आणि तो माझा हक्क आहे, तो मला संविधानाने दिलेला आहे.